प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। सध्या देशामध्ये बिहार राज्याच्या निवडणुका सुरू आहेत। या निवडणुका सत्ताधारी पक्षांच्या दृष्टीने जशा ईर्षेच्या बनलेल्या आहेत तशाच विरोधी पक्ष असणाऱ्यांसाठी त्या अतिशय अटीतटीच्या झालेल्या आहेत। आणि या निवडणुकीच्या आधी मतचोरीच्या प्रकरणासंदर्भात राहुल गांधींनी ज्या 2 प्रेस कॉन्फरन्स पीपीटीच्या माध्यमातून घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी आता दक्षिण अमेरिकेच्या 4 देशांचा दौरा हा केला आणि त्या दौऱ्याचं सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे जो त्यांनी स्वतःच केलेला आहे। त्या दौऱ्यामध्ये त्यांनी एक मोटरसायकल एक मोटरबाईक बरोबर आपला फोटो पोस्ट केलेला आहे आणि त्यांच्या सोबतच दुसरा फोटो चे गवेरा यांचा मोटरबाईकचा असणारा फोटो पोस्ट झालेला आहे। या फोटोमधून सोशल मीडियामधून हा जो फोटो व्हायरल झाला आहे किंवा जो टाकण्यात आलेला आहे काय याचा नेमका अर्थ आहे हा समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे 4 देश राहुल गांधी यांनी निवडले त्याच्यामध्ये कोलंबिया, ब्राझील, पेरू आणि चिली हे दक्षिण अमेरिकन देश मुख्यतः समाजवादी म्हणजे डाव्या विचारसरणीची सत्ता त्या देशांमध्ये सध्या आहे। राहुल गांधी हे क्रोनिक कॅपिटलिझमच्या विरोधात आहेत हे त्यांनी अनेक वेळा बोलले आहेत, परंतु ते बोलताना मी भांडवलदारांच्या विरोधात नाही असंही त्यांनी अनेक वेळा वक्तव्य केलं आहे। आणि त्यामुळे इथल्या क्रोनिक कॅपिटलिझमला लक्षात घेता त्यांनी जी बाईक किंवा जी मोटरबाईक पल्सर जी बजाज कंपनीची निर्मिती आहे त्या पल्सरबरोबर त्यांनी आपला फोटो म्हणजे इथल्या भांडवलदारांनाही सोबत घेण्याची एक सूचक संदेशवहन करणारी एक सोशल मीडियातील त्यांची ही पोस्ट निश्चितपणे आकर्षित करून घेणारी आहे। आणि त्याचबरोबर जे चे गवेरा जे मूळतः अर्जेंटिनाचे आहेत परंतु जे मोटरबाईकच्या रॅलीवर त्या काळी निघाले होते म्हणजे 1928चा त्यांचा जन्म आणि 67ला म्हणजे वयाच्या 39व्या वर्षी त्यांची जी गोरिला पद्धत होती त्या पद्धतीतून त्यांनी क्युबाच्या क्रांतीमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये त्यांनी फिडेल कॅस्ट्रो जे क्युबाचे अंतिम क्षणापर्यंत राष्ट्रप्रमुख राहिले त्या फिडेल कॅस्ट्रोबरोबर त्यांनी क्युबामध्ये आपली भूमिका निभावली होती। आणि तो फोटो सोबत देत असताना बिहार राज्याचं जे राजकारण आहे आणि दक्षिण अमेरिकेच्या या देशांचं जे राजकारण आहे आज तिथं समाजवादी किंवा डाव्या विचारसरणीच्या ज्या राजकीय सत्ता आहेत तरुण राष्ट्राध्यक्ष त्या देशांच्या आहेत डाव्या विचारसरणीच्या आहेत आणि विशेषतः विद्यार्थी आंदोलनातून ते पुढे आलेले आहेत। बिहार राज्यामध्ये देखील हीच गोष्ट आपल्याला दिसते। राम मनोहर लोहिया यांच्या काळापासूनच बिहारमधलं विद्यार्थी आंदोलन जे समाजवादी विचारांवर आधारलेलं होतं ते विद्यार्थी आंदोलन हे पुढे जात असं मोठं झालं की त्याच आंदोलनाचे नेते बिहारचे आजी माजी मुख्यमंत्री आहेत। लालू प्रसाद यादव असतील, नितीश कुमार असतील, शरद यादव, मुलायम सिंग यादव, रामविलास पासवान असतील हे सगळे नेते त्या समाजवादी विद्यार्थी आंदोलनाची देण आहेत। आणि आजी माजी या विद्यार्थी नेत्यांनी आजही बिहारची सत्ता सांभाळलेली आहे। बिहारच्या राजकारणावर आजही समाजवादी विचारांचा प्रभाव आहे। आजही तिथला विद्यार्थी वैचारिकदृष्ट्या आंदोलनात सक्रिय आहे, प्रभावी आहे। हे राहुल गांधी यांच्या मुझफ्फरपूर आणि त्या बिहारमध्ये झालेल्या त्यांच्या मोटरसायकल जे मत जोडो यात्राच्या संदर्भात त्यांनी जी यात्रा केली त्या मोटरबाईक रॅलीच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात तरुण त्यांच्या त्या रॅलीमध्ये सामीलही झाला। त्या रॅलीला अनेक अडथळे आले पण प्रश्न आपल्याला तो बिहारच्या त्या रॅलीवर बोलायचा नाही तर कोलंबिया असेल, ब्राझील असेल, पेरू असेल, चिली असेल या 4ही देशातील विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रमुखांना तिथल्या राजकीय नेत्यांशी राहुल गांधी यांच्या भेटीगाठी होत आहेत। आणि एकाच वेळी त्या मोटरबाईक म्हणजे बजाजच्या पल्सरवरून ते मेसेज असा देत आहेत की देशाच्या भांडवलदारांच्या विरोधात मी नाही पण त्याचबरोबर समता, पर्यावरण सुरक्षा आणि संपत्तीचं समान वाटप या ज्या भूमिका या 4ही दक्षिण अमेरिकन देशांच्या त्यांच्या सत्तेच्या राहिलेल्या आहेत। आणि तिथूनच राहुल गांधी हे आपल्या देशाच्या लोकशाही संदर्भात बोललेले आहेत, विधान केलं आहे। ते मी वेगळं सांगण्याची गरज नाही, ते जाहीर झालेलं आहे।
पण त्या अनुषंगानं राहुल गांधी यांचा दौरा, जे भारताचं शीतयुद्धकालीन जे राजकारण होतं त्या शीतयुद्धकालीन राजकारणामध्ये भारत दोन महासत्ता असतानाही दोन्ही महासत्तांच्या बाजूला न जाता विकसनशील देशांचं एक स्वतंत्र राजकारण भारताने तिसऱ्या राष्ट्रांच्या किंवा नॉन अलायन्स ऑर्गनायझेशन्स या संघटनेच्या माध्यमातून, म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासूनच ते सुरू झालं आणि हे परराष्ट्र धोरण आपलं जवळपास जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होईपर्यंत राहिलेलं आहे. आणि या धोरणातून राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्वात तीन गोष्टी जे ते प्रामुख्यानं जे करू पाहतात त्याच्यामध्ये त्यांची सर्वात पहिली मागणी आहे की जातनिहाय जनगणना. त्यांचं म्हणणं आहे की या देशाच्या जातनिहाय जनगणनेतून एक प्रकारे देशाच्या लोकांचा आर्थिक स्थितीचा, सामाजिक स्थितीचा, त्यांच्या प्रतिनिधित्वाचा एक लेखाजोखा, एक एक्सरे आपल्या समोर येणार आहे. आणि या जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून आपण पाहिलं की यापूर्वी ज्याही नेत्यांनी जातनिहाय जनगणनेची भूमिका घेतली, खास करून ओबीसी नेते, मग लालू प्रसाद यादव असतील, मुलायम सिंग असतील, नितीश कुमारांनी ती तर बिहारमध्ये करून दाखवली, परंतु त्याच्यावर राहुल गांधी यांचा आक्षेप राहिलेला आहे. तर जातनिहाय जनगणना या देशाचा एक प्रकारचा एक्सरे ठरेल आणि हा एक्सरे जर समोर आणायचा असेल तर जातनिहाय जनगणनेतून देशातील कोणत्या समूहाची स्थिती काय आहे हे आपल्यासमोर स्पष्ट होईल. आणि मग केवळ जातनिहाय जनगणना करून आपण करणार काय आहोत, साध्य काय होणार आहे, तर त्या जातनिहाय जनगणनेतून जो एक्सरे आपल्यासमोर देशाचा येईल, देशाच्या नागरिकांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्व प्रकारच्या स्थिती आपल्यासमोर येतील आणि त्यातून या देशातली जी संपत्ती क्रोनी कॅपिटलिझमच्या माध्यमातून केवळ काही मुठभर लोकांच्या हातामध्ये एकवटली आहे, त्या देशाच्या राष्ट्राच्या संपत्तीचं पुनर्वाटप करणं हा त्या माध्यमातून त्यांचा दुसरा मुद्दा आहे. अर्थात कोणत्याही देशाच्या साधन संपत्तीचं पुनर्वाटप करण्याचं धोरण एक सहज साध्य नाही. आजच्या काळात तर भांडवलदारांच्या आणि क्रोनी कॅपिटलिझमच्या विळख्यात सगळे देश सापडलेले आहेत. त्यामुळे ही इतकी सोपी गोष्ट नाही, परंतु जनगणना जर झाली तर त्या अनुषंगानं धोरणं आणता येतील आणि ते पुनर्वाटप करण्यासाठी नव्या ध्येय धोरणांच्या माध्यमातून नवी सरकार किंवा जनगणना करणारी सरकार त्या माध्यमातून काही बदल साध्य करतील. त्याबरोबरच क्रोनी कॅपिटलिझमला म्हणजे केवळ मुठभर लोकांच्या हातात देशाची सगळी साधन संपत्ती, सगळी मालमत्ता एकवटणं, याला राहुल गांधींचा जसा विरोध आहे, तो विरोध एक प्रकारे तात्विक रूपात परिवर्तित करण्यासाठीच ते दक्षिण अमेरिकेच्या काही देशांना भेटी देत आहेत का, की ज्या देशांमध्ये समाजवादी किंवा डाव्या विचारसरणीच्या राजकीय सत्ता आहेत. हा इथल्या क्रोनी कॅपिटलिझम किंवा क्रोनी कॅपिटलला एक इशारा आहे का, एक सूचना आहे का? तर या गोष्टी राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं फार महत्त्वाच्या आहेत. जगभरातल्या विद्यार्थी आंदोलनांनी, म्हणजे आपल्या देशामध्ये आपण पाहिलं की जसं बिहारच्या आणीबाणीच्या काळातही विद्यार्थी आंदोलन फार मोठं होतं आणि त्या विद्यार्थी आंदोलनाचे नेतेच नंतर राजकीय सत्तेत आणि देशाच्या राजकारणात प्रमुख स्थानावर राहिले. आपण पाहिलं की आसामसारख्या राज्यामध्ये प्रफुल्ल कुमार महतो हे एकेकाळी आसाम गण परिषदेचे विद्यार्थी नेते होते आणि त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनातून आसामची राजकीय सत्ता त्यांनी घेतली. या देशात विद्यार्थी आंदोलनं अनेक आहेत आणि त्या विद्यार्थी आंदोलनांनी या देशाचा सामाजिक विचारांचा जसा बदल घडवला, तसा जेव्हा सामाजिक विचार बदलतात तेव्हा त्याचं प्रत्यंतर त्या बदलाचं राजकीय व्यवहारातही दिसतं आणि म्हणून राजकीय सत्तांच्या अनुषंगानेही त्या सामाजिक बदलाचे पडसाद उमटायला सुरुवात होते. कदाचित हीच गोष्ट समाजवादी हा देश 90 पूर्वी 91 पूर्वी मिश्र अर्थव्यवस्थेचा होता. समाजवादी आणि भांडवली अशा दोन्ही अर्थव्यवस्थांचं समावेशन असणारी इथली अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्थेच्या बाजूने अधिक झुकलेली होती. परंतु 91च्या जागतिकीकरणाने ही परिस्थिती बदलली आणि भांडवलदारांच्या हातात हळूहळू देश जायला लागला. अर्थात या परिस्थितीची निर्मिती ही काँग्रेसच्या सत्ता काळातच PV नरसिंहराव यांनी केली. केवळ आर्थिक स्थिती नाही तर या देशातल्या सांस्कृतिक राजकारणालाही जी वळण दिलं. PV नरसिंहराव हे पंतप्रधान असताना या देशामध्ये 1992ला
काय परिस्थिती झाली त्या अयोध्येमध्ये ह्या आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। त्यामुळे आर्थिक सांस्कृतिक राजकारण बदलत असताना आज आपण पाहतो आहोत की जागतिकीकरणाच्या या पटलावर भांडवली स्पर्धा सुरू होण्याऐवजी ज्या भांडवली स्पर्धेचा सर्वसामान्य ग्राहक म्हणून लोकांना त्याचा फायदा व्हावा, एखाद्या वस्तूच्या निर्मितीत 10 उद्योजक जर येत असतील तर त्यांच्यामध्ये किंमत युद्ध असेल आणि या किंमत युद्धातून वस्तू कोण स्वस्त अधिक देणार ही स्पर्धा लागते आणि गुणवत्ता आणि वस्तूची किंमत ही जेव्हा गुणवत्ता अधिक आणि किंमत कमी ठरते तेव्हा ग्राहकांचा त्या वस्तूला अधिक मागणी असते। तर अशा प्रकारे ग्राहकांचं हित या जागतिक भांडवलीकरणामध्ये काही झालं नाही। या उलट ज्या निर्मिती संचामध्ये इथले भांडवलदार किंवा जगभरातले भांडवलदार ते केवळ चैनीच्या वस्तूंच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आणि भारतीय माणसांच्या गरजा भागवणाऱ्या छोट्या वस्तू आपल्या चीनमधून आपण आयात करतो आहोत। नीट रस्त्यावर रस्ते का माल सस्ते में आजही आपल्याला मिळतो आहे। दुकानावर ह्या वस्तू आपण घ्यायला गेलो तर दाम दुपटीने मिळतात, परंतु त्याची पावती अधिकृत मिळत नाही। अशा प्रकारच्या या स्थितीमध्ये आपण आहोत। भारतीय लोकांना लागणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करणारा उत्पादक या जागतिकीकरणाच्या स्पर्धेत एकही भांडवलदार पुढे येत नाही। या उलट या देशाची साधन संपत्ती मुठभरांच्या हातात एकवटताना दिसते आहे आणि हा लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक प्रश्न आहे आणि कदाचित या प्रश्नाच्या अनुषंगानं आज सगळा देशच विचार करतो आहे। तो विचार प्रातिनिधिक स्वरूपातला काय आहे हे या त्यांच्या दौऱ्यातील त्या फोटोच्या निमित्तानं कदाचित देशांच्या युवकांसमोर ते चित्र त्यांनी टाकलेलं असावं, परंतु कोणत्याही राजकीय दृष्टिकोनाला विकसित करताना त्याच्या सिद्धांत आणि व्यवहारांना दुर्लक्षून चालत नाही। ते गांभीर्य केवळ आभास निर्माण करून येत नाही, तर त्या संदर्भामध्ये एक गंभीर अशी वाटचाल आणि धोरणाची सुसूत्रता आखत राजकारणही करावं लागतं। त्या राजकारणाच्या दिशेने राहुल गांधींचं नेमकं पाऊल कसं असेल हे या देशातले नागरिक निश्चितपणे तपासतील, पाहतील। तूर्त आपण इथेच थांबूया। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद।